नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळा अध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड। अक्कलकोट येथे शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या संस्थेच्या वतीने गेल्या 8 वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे। शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड दिनांक 30 मार्च रोजी दोड्याळ येथील नडगम यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आली। या प्रसंगी नगरसेवक अविनाश मडिखांबे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अमर शिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष शिलामणी बनसोडे, वंचित बहुजन आघाडी माताडी कामगार अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, आरपीआयचे शहर अध्यक्ष अजय मुकणार, पत्रकार स्वामीराव गायकवाड, राजेश जगताप, विश्वनाथ चव्हाण, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सैदाबाद झळकी, युवा नेते उत्तम इंगळे, शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मडिखांबे, सामाजिक कार्यकर्ते उदय सोनकांबळे, दत्ता मडिखांबे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी एकनाथ बनसोडे, सचिवपदी सोनू राजापुरे, खजिनदार श्रीशैल कारागीर, सहकार्याध्यक्ष अजय होटकर आदींची यावेळी निवड करण्यात आली। या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। नगरसेवक अविनाश मडिखांबे, अजय मुकणार, सैदाबाद झळकी आदींनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास हर्षवर्धन सोनकांबळे, विकास गायकवाड, उत्तम बनसोडे, महादेव थोरे, परशुराम भगळे, महादेव बनसोडे, जयकुमार सोनकांबळे, अविनाश गायकवाड, महेश नडगम, गंगाराम वाघमारे, शार्दूल रसन भैरे, बंटी नडगम, दशरथ मडिखांबे, आशिष गायकवाड, विजय भालेराव, प्रणेश बनसोडे, मरेप्पा शिवशरण, अजय मडिखांबे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष गायकवाड यांनी केले, तर आभार संस्थाध्यक्ष संदीप मडिखांबे यांनी मानले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य सामाजिक विवाह सोहळा वर्ष 9वा या नूतन पदाधिकारीच्या निवडीच्या बैठकीप्रसंगी आत्ताच किशोर शिंदे यांची यांचं अध्यक्षपदी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवबसव आंबेडकर संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेलं आहे। तसेच या सामाजिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष संदीप बाळासाहेब मडिखांबे यांनी गेल्या 9 वर्षापासून या अक्कलकोट तालुक्यामधील जे अपेक्षित जे वंचित कष्टकरी यांचे मुलं बाळ आहेत त्यांचे जे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 500च्या आसपास त्यांनी या सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून जोडप्यांचं लग्न या ठिकाणी लावलेलं आहे। मी या ठिकाणी आवाहन करतो अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना या सामुदायिक सोहळ्याचं विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, फोकसच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपल्या स्वतःच्या मुलीला ज्या ठिकाणी लग्नामध्ये रुपवत देतो त्या ठिकाणी राजाराणी कपाट असेल, बेड असेल, जे सर्व संसारोपयोगी साहित्य असेल असे विविध प्रकारचे या ठिकाणी संसारोपयोगी साहित्य या ठिकाणी दिला जातो। विशेष करून या ठिकाणी वधू आणि वरास या ठिकाणी अक्षदा कपडे वेगळे असतात आणि अक्षदानंतरचे जे सूटबूट असते आणि शालू साडी असते हे देखील संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत असतो। एवढंच विशेष म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून त्या वधूवराचं या ठिकाणी हाऊस म्हणून पूर्ण अक्कलकोट शहरामधून त्यांचं मिरवणूक देखील या ठिकाणी माध्यमातून केला जातो। या संस्थेचं गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी अखंडितपणे या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेक कल्याण या संस्थेच्या माध्यमातून केला जातो। मी अक्कलकोट तालुक्यातील सर्व या ठिकाणी मदत करताना आवाहन करतो, या संस्थेला अन्य धान्य जे काही असेल तुमच्या यथाशक्ती या ठिकाणी या संस्थेला मदत करून आपण या सामाजिक विवाह सोहळ्याची एक मदत करते आपण व्हावं असं मला या ठिकाणी वाटतं।
आणि मी या नूतन पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं या ठिकाणी निवड झाल्याबद्दल आमच्या सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या खूप खूप त्यांना देखील शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजकालच्या पिढींना डोक्यात घेण्याची गरज आहे. आमची संस्था कोणत्याही प्रकारचं लॉबी किंवा इतर वायपट खर्च न करता जी गरीब लोक आहेत, आता जर आपण पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी गारपीट झाली व गारपिटीने सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पीक जे काही नुकसान होऊन गेले, त्याच अनुषंगाने आपला जो गरीब समाज आहे त्या समाजातील लोकांना या ठिकाणी त्यांच्या मुलीचं असो किंवा मुलाचं असो लग्न करण्यासाठी अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे व त्यांचा कुटुंब जो असतो तो देशोधडीला लागलेला आहे. त्याच अनुषंगाने शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीनं गेली 9 वर्ष झाली, म्हणजे यावर्षी आम्ही 9व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. 150पेक्षा जास्त सामुदायिक विवाह सोहळ्या जोडप्यांचं विवाह लावण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. ज्या वेळेला एखादा कुटुंब या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करायला येतो त्यावेळेला तो लग्न आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्याप्रमाणे भाऊ किंवा बहिणीचं लग्न असतं त्याचप्रमाणे या लग्नाचं नियोजन या ठिकाणी करतात. इथे लग्नात या ठिकाणी मणी असेल, मंगळसूत्र असेल, त्याचप्रमाणे संसार उपयोगी भांडी असतील. इतकंच नव्हे तर त्या नवरदेवाला बूट, सूट व कोट अशा प्रकारचं देखील हे जे काही कपडे असतील ते देखील दिले जातात. त्याचप्रमाणे मुलीला शालू असेल, त्याचप्रमाणे विधीचे कपडे असतील व त्याचप्रमाणे पायातील चप्पल असतील हे देखील संस्थेच्या वतीने या ठिकाणी पुरवलं जातं. इतकंच नव्हे तर त्या मुलीला या ठिकाणी आपण मोठी जे विवाह असते ती मुलगी मेकअप करण्यासाठी जाते, पण आमच्या संस्थेच्या वतीनं त्या मुलीचा देखील शौक असतो, जे काही इच्छा असते ते पूर्ण व्हावे यासाठी त्या मुलीला देखील ब्युटी पार्लरची देखील व्यवस्था या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केलेली जाते. त्याचप्रमाणे मुलांची दाढी असेल, कटिंग असेल हे देखील संस्थेच्या वतीने केलं जातं. त्याचप्रमाणे पहिली मुलगी झाल्यानंतर संस्थेच्या वतीनं त्या मुलीच्या खात्यात फिक्स डिपॉझिट केली जाते. त्याचप्रमाणे लग्न झाल्यानंतर जोडप्याचा कोणता तरी अपघात झाला तर त्या अपघातासाठी अपघाती 5 लाखांचा अपघाती निधी विमा देखील संस्थेच्या माध्यमातून उठवला जातो. त्याचप्रमाणे हे विविध विवाह सोहळा असतील, त्याचप्रमाणे कन्यादान असेल, अशा कन्यादानची योजना आहे. त्याचप्रमाणे 6 डिसेंबरच्या निमित्ताने वह्या वाटप असतील, जे काही इच्छुक मुलं असतात शिकण्यासाठी पण त्यांची परिस्थिती नसते अशा मुलांना वह्या वाटपाचं काम देखील या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. महिला दिनाच्या निमित्तानं जे काही सर्व क्षेत्रात प्रगल्भ काम करणाऱ्या ज्या महिला असतील, पोलीस महिला असतील, त्याचप्रमाणे महात्ममधील महिला असतील, त्याचप्रमाणे एस.टीतील महिला असतील, या सर्व महिलांचा सत्कार देखील संस्थेच्या माध्यमातून केला जातो व महिला दिनाचं औचित्य साधून त्यांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम शिवबसव डॉक्टर बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्था करत असते. असे विविध उपक्रम या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं, विविध महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं पानपोळीचं उद्घाटन देखील, उन्हाळा खूप कडक आहे त्यामुळं पानपोळीचं उद्घाटन देखील या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. असे विविध उपक्रम या ठिकाणी आमची संस्था या ठिकाणी राबवत असते व भविष्यात देखील अशीच विविध उपक्रम संस्था राबवेल अशा प्रकारचे आश्वासन व ग्वाही तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून देतो. व सर्व पदाधिकाऱ्यांचं, आमचे धोर समाजातील सर्वांचे लाडके किशोरभाऊ शिंदे यांची या ठिकाणी अध्यक्षपदी निवड झाली, त्यांना मी संस्थेच्या वतीनं या विवाह सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व पत्रकार बांधव असतील व सर्व पदाधिकारी मान्यवर असतील, आपण देखील या पदाधिकारी निवडीसाठी आपला वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. हॅलो. आता मी सध्या खूप छान असा गोळा खातीये, खूप थंड, आणि ह्या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये तर सगळ्यांना गोळ्याचं खूप आवड असते आणि खूप खावासा वाटतो. त्यामुळे आम्हाला हा गोळा मिळालेला आहे. बॉम्बे आईस गोळा ह्या दादांचा हा गोळ्याचा गाडा आहे आणि अक्कलकोटमध्ये मी सध्या आहे आणि हा खूप छान गोळा मला खायला मिळाला आहे. इथे बरेच प्रकारचे फ्लेवर्स आहेत, जसं की काला खट्टा, मँगो, रोज, आणि इथली स्पेशालिटी आहे आईस गोळा, मलाई गोळा. तर आम्ही सगळ्या प्रकारचे, मी आणि माझ्या फॅमिलीने सगळ्या प्रकारचे गोळे खाऊन बघितले. आम्हाला एक गोळ्यानं कोणाचं कधीच मन भरत नाही.
त्यामुळे आम्ही 2 गोळे 3 गोळे असा आम्ही मनसोक्त गोळ्याचा आनंद घेतलेला आहे. सो पुण्या मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर असे गोळे खूप महाग मिळतात आणि खूप कॉस्टली असतात, पण एकदम हायजेनिक स्वच्छ असे गोळे तुम्हाला इथे अक्कलकोटमध्ये खूप छान खायला मिळतात, ते पण एकदम स्वस्त. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि या गोळ्यांचा आस्वाद घ्या. थँक्यू. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.